बरं झालं मोबाईलचा इन्शुरन्स काढलाय जिच्या आईला. घरातल्यांकडनं प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो म्हणून पैसे घेऊन मी आलेलो पैसे बचत करायला सेवा रुग्णालयात, कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि इथं आल्यानंतर तेवढं बी पैसे वाचलत माझं. पहिल्यांदा कुठल्या तरी दवाखान्यात गेल्यावर मला एवढा आनंद झाला असेल. आणि हॉस्पिटल पण काय बारकं नाही भावा, चांगलं 3-4 मजले आहे आणि 2-2, 3-3 ओपीडी आहेत. बास की किती बी गर्दी होते. हे समोर माणसांचं झेरॉक्स सेंटर सुद्धा आहे आणि कुठं कुठं काय काय आहे त्याचा बोर्ड सुद्धा लावलेत रोड सारखं. प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा झक मारली, एवढी स्वच्छता आहे इथं आणि स्टाफ तर सगळा एक नंबर हो. किरकोळ शिकाऊ कोण नाही, सगळे एमडी आणि शिक्षित डॉक्टर आहेत, लक्षात घ्या. औषध घेतलो मस्तपैकी, तिथनं गोळ्या लिहून दिल्या. गोळ्या सुद्धा किती पण घ्या, पोत्यानं घेऊन जावा, सगळं फ्री. आणि इथं बघा बसायची व्यवस्था सुद्धा एक नंबर आहे. त्यानंतर प्रसूती विभाग सुद्धा आहे आणि 50 पेक्षा जास्त इथं विभाग आहेत, लक्षात ठेवा. माणसांना काय वाटते माहितीये का, सेवा रुग्णालयात काय फॅसिलिटी मिळणार नाही. अरे बावड्यातल्या सेवा रुग्णालयाला एकदा भेट द्या, कळते तुम्हाला. प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा झक मारते यासमोर. फॉलो तेवढं करायला विसरू नका.